नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. चांगल्या भावासाठी शेतकरी तूर मागं ठेवून भाव वाढीसाठी प्रयत्न करतायत. पण दुसरीकडे सरकार तूरीचे भाव कमी करण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे. तर उद्योग आणि व्यापारी मात्र सावध पावलं टाकताना दिसत आहेत. सरकारनं वर व्यापारी आणि उद्योगांचे कान थोडे जरी पिळले तर खाली तुरीचा बाजार काहीसा कमी होतोय, पण भाव पुन्हा वाढतायत. त्यामागची कारणं सुद्धा तशीच आहेत. पण या सगळ्या भानगडीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा प्रश्न पडला आहे की पुढच्या महिना 2 महिन्यामध्ये तुरीचा बाजार कसा राहू शकतो. आणि एका वाक्यात सांगायचं झालं तर केवळ पुढील महिना 2 महिनेच नाही, तर 4 ते 6 महिने तुरीचा बाजार तेजीतच राहण्याची शक्यता आहे. आता आपण जर देशातील तुरीचे भाव पाहिले तर आपल्याला तुरीचा बाजार हा 9,000 ते 10,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसतोय. आणि सरकार तुरीचा बाजार दबाव ठेवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे. आता आपण जर फेब्रुवारीतले भाव पाहिले तर ते फेब्रुवारीच्या तुलनेमध्ये बहुतांशी बाजारांमध्ये तुरीचे भाव काहीसे कमी झालेले दिसत आहेत, पण सरासरी भाव आपल्याला अजूनही टिकून दिसतोय. आता सरकारनं नुकतीच म्हणजे 2 आठवड्यापूर्वी एक बैठक घेतली होती आणि ही बैठक घेतली होती व्यापारी आणि उद्योगांसोबत. या बैठकीमध्ये सरकारनं व्यापारी आणि उद्योगांना सांगितलं की तुरीचे भाव अवास्तव वाढणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजेच तुरीचे भाव वाढू देऊ नये यासाठी व्यापारी आणि उद्योगांनी सरकारला मदत करावी. या बैठकीमध्ये सरकारनं असंही सांगितलं की तुरीचे भाव 9,000 रुपयांपेक्षा जास्त आणि डाळीचे भाव 150 रुपयांपेक्षा जास्त होणार नाही, हे सरकारचं उद्दिष्ट आहे. आणि हे उद्दिष्ट गाठण्यासाठी व्यापारी आणि उद्योगांनी सरकारला मदत करावी. थोडक्यात काय तर सरकार व्यापारी आणि उद्योगांना सुद्धा सांगतंय की तुरीचे भाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी. आणि जर तुरीचे भाव वाढण्यासाठी कुणी मुद्दामून प्रयत्न करत असेल किंवा तुरीचे भाव वाढतील असं काही कुणी करत असेल तर सरकार त्यावर कठोर कारवाई करेल असा दम सुद्धा सरकारनं या बैठकीत दिला होता. आता सरकारनं ही बैठक घेऊन जेव्हा इशारा आणि दम या दोन्ही गोष्टी उद्योग आणि व्यापाऱ्यांना दिला, त्यानंतर आपल्याला माहिती आहे की तुरीच्या बाजारामध्ये काही प्रमाणात नरमाई आलेली आहे. म्हणजेच फेब्रुवारीच्या तुलनेमध्ये आता मार्चच्या सुरुवातीला आपल्याला तुरीच्या बाजारांमध्ये बहुतांशी ठिकाणी क्विंटल मागं 200 ते 300 रुपयांची नरमाई येते. आता तुरीच्या बाजारामध्ये अनेक ठिकाणी चढ उतार चालू आहेत. चढ उतार म्हणजे भाव जास्त प्रमाणात कमी होत नाही आहेत. सरकारच्या इशाऱ्यानंतर उद्योग आणि व्यापारी आता गरजेप्रमाणे तुरीची खरेदी करतायत. स्टॉक करायला कुणीही तयार नाही, कारण आधी सरकारनं तुरीवर स्टॉक लिमिट लावलेलं आहे आणि मधल्या काळामध्ये सरकारनं स्टॉकची मर्यादासुद्धा कमी केलेली होती. त्यामुळे उद्योग आणि व्यापाऱ्यांचा जो काही व्यवहार आहे तो धीम्या गतीनं सुरू आहे. पण हे असतानाच देशातील उत्पादन सुद्धा कमी आहे आणि केवळ यंदाच नाही तर मागच्या वर्षीसुद्धा देशातलं उत्पादन घटलेलं होतं. म्हणजेच काय तर सलग दुसऱ्या वर्षी उत्पादन घटल्यानं पुरवठा घटलेला आहे. म्हणजेच काय तर सरकार कोणत्याही थराला जाऊन भाव पाडायला तयार आहे, परंतु उत्पादनाचा जो आकडा आहे तोही सरकारला साथ देत नाही आहे. आता सरकारला सुद्धा ही गोष्ट माहिती आहे की यंदा उत्पादन कमी आहे, म्हणजेच पुरवठा कमी आहे आणि आयात करून सुद्धा सरकारला पुरवठा वाढवता येणार नाही, म्हणजे देशाची गरज भागवता येणार नाही. त्यामुळं सरकार आता तुरीचे भाव कमी करण्यासाठी व्यापारी आणि उद्योगांना हाताशी धरतंय. तसंच सरकारनं तुरीची खरेदी देखील केली. विशेष म्हणजे सरकारनं बाजारभावानं खरेदीचा निर्णय घेतला होता, कारण सरकारला असं वाटलं होतं की सरकारला बाजारभावानं जास्त तूर मिळेल. पण बाजारामध्ये सरकारच्या भावापेक्षा खुल्या बाजारातील दर हे जास्त होते. त्यामुळं काय झालं, त्यामुळं सरकारला तूर कमी मिळाली. म्हणजे सरकारकडे तुरीचा स्टॉक हा कमीच आहे. आता सरकार पुढच्या काळामध्ये हरभऱ्याप्रमाणे तुरीपासून डाळ तयार करून स्वतःसुद्धा विकू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय. म्हणजेच काही जणांचं असं म्हणणं आहे. आता सरकारची जर आपण तूर खरेदी पाहिली, म्हणजे सरकारकडचा स्टॉक पाहिला, तर सरकारकडे तुरीचा स्टॉक खूपच कमी आहे आणि सरकारनं या तुरीपासून डाळ जरी बनवली आणि ती बाजारात जरी आणली तर तिचं प्रमाण खूपच कमी असेल. त्यामुळं सरकारला प्रत्यक्ष डाळ विकून तुरीच्या बाजारावर नियंत्रण आणता येईल याची शक्यतासुद्धा खूपच कमी आहे. त्यामुळे सरकार दुसरा डाव खेळतंय आणि तो डाव म्हणजे व्यापारी आणि उद्योगांना हाताशी धरून तुरीचे भाव कसे वाढवता येणार नाही यासाठी दबाव वाढवतंय. परंतु दुसरीकडे आपण जर बाजारातील तुरीची आवक पाहिली तरी खूपच कमी आहे. आता त्याची 2-3 कारणं आहेत आणि त्यातलं मुख्य कारण आहे की यंदा तुरीचं उत्पादन घटलेलं आहे. दुसरं कारण आहे की गेल्या वर्षीचा कमी स्टॉक आहे आणि तिसरं कारण म्हणजे आयातीचं आहे. आता ह्या तिन्ही कारणांचा आपण वेळोवेळी आढावा घेतलेला आहे. आता ते पुन्हा इथं सांगत नाही, पण या 3 कारणांमुळे सुद्धा तुरीचे भाव वाढतील असा अंदाज आपल्याला मागच्या हंगामाच्या शेवटीपासूनच येत होता, कारण पाऊस कमी होता. आता तुरीचं उत्पादन घटल्यामुळे भाव वाढतील हे लक्षात आल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांनी सुद्धा बाजारातील आवक कमी केली, म्हणजेच विक्री कमी केली. आता उत्पादन सुद्धा कमीच आहे, त्यामुळे बाजारातील आवक सुद्धा कमी झालेली आहे. आता शेतकरीच तूर विकत नसल्यामुळे बाजारावर आवकेचा दबाव नाही आहे,
मग व्यापारी आणि उद्योगांनी खरेदी जरी कमी केली तर त्याचा तुरीच्या बाजारावर तेवढा प्रभाव किंवा परिणाम झालेला नाही आहे, कारण बाजारातील आवकच कमी आहे आणि ही आवक पुढच्या काळामध्ये सुद्धा कमीच राहण्याचा अंदाज आहे. थोडक्यात काय तर सरकारनं कितीही आटापिटा केला आणि कोणताही फंडा वापरला तर हा फंडा यंदा कामी येणार नाही हे स्पष्ट दिसतंय. आता आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे देशातील बहुतांशी बाजारांमध्ये तुरीचा भाव हा 9,000 ते 10,000 रुपयांच्या दरम्यान आहे. आता आपण जर तूर बाजारातला आत्ताचा आढावा जो घेतला आणि तो जर विचारात घेतला आणि पुढची परिस्थिती पाहिली तर हे स्पष्ट दिसतंय की पुढच्या महिना 2 महिन्यांमध्ये तुरीचा बाजार हा आणखी वाढू शकतो. अभ्यासकांनी सांगितलं की पुढच्या महिना 2 महिन्यांमध्ये तुरीचा बाजार हा 11 ते 12,000 रुपयांच्या रेंजमध्ये राहू शकतो किंवा पोहोचू शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे आता सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सरकारचं उद्दिष्ट आहे की तुरीचे भाव 9,000पेक्षा जास्त वाढायला नको आणि तूर डाळ ही 150 रुपयांपेक्षा जास्त महाग व्हायला नको. आता सरकारचं उद्दिष्ट आहे, पण तशी परिस्थिती सरकारला साथ देत नाही हे सुद्धा आपण पाहिलं. पण जर तुरीचे भाव जास्त वाढले म्हणजे आता अभ्यासकांनी जो अंदाज व्यक्त केला की पुढच्या महिना 2 महिन्यांमध्ये बाजार 11 ते 12,000 रुपयांच्या रेंजपर्यंत पोहोचू शकतो, या काळामध्ये सरकारसुद्धा ॲक्शन मोडमध्ये येऊ शकतं. आता तुम्हाला हेही सांगितलं की सरकारकडे पर्याय कुठले कुठले असू शकतात, पण सरकारनं एकदा का समजा व्यापारी आणि उद्योगांचं तोंड दाबायला सुरुवात केली तर त्याचा आपल्याला बाजारावरती तात्पुरता परिणाम दिसून येतो, म्हणजेच तुरीचे भाव काही प्रमाणात कमी जास्त होत राहतात. त्यामुळे तुरीचा बाजार एकदा या रेंजपर्यंत गेला आणि सरकारनं जर वेगळा काही निर्णय घेतला आणि सरकार घेण्याची दाट शक्यता आहे, कारण आहे निवडणुका. आता सरकार निवडणुकांसाठी काय काय करतं हे पुन्हा मी तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे. आपण फक्त तूर बाजार आणि ह्या बाजाराच्या अनुषंगानं सरकार काय काय करू शकतं त्यावरच बोलूयात. मग सरकार जर ॲक्शन मोडमध्ये आलं तर तुरीच्या बाजारामध्ये आणखीन आपल्याला काहीशी नरमाई दिसून येऊ शकते आणि त्याची दाट शक्यता सुद्धा आहे. परंतु सरकारनं कितीही आटापिटा केला तरी तुरीचे भाव मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता कमीच आहे आणि पुढच्या काळामध्ये बाजारातील तुरीची आवक ही कमीच होत जाणार आहे. त्यामुळं 11 ते 12,000 रुपयांच्या दरम्यान किंवा त्या आसपास जर तूर पोहोचली तर ज्यांना आवश्यकता आहे ते शेतकरी विक्रीचा निर्णय घेऊ शकतात आणि सरकारच्या दबावामुळं जर दरात नरमाई आली तर ते आपल्याला काही काळापुरती दिसू शकते. थोडक्यात काय तर निवडणुकांपुरती. त्यानंतर मात्र तुरीचा बाजार आपल्याला पुन्हा काहीसा वाढलेला दिसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे बारकाईने लक्ष ठेवावं आणि बाजारामध्ये जे काही चढ उतार येतील त्याकडे सुद्धा बारकाईनं पाहावं आणि कुठलंही पॅनिक सेलिंग टाळून जर टप्प्याटप्प्याने विक्री केली आणि जर एक टार्गेट ठेवून बाजाराचा आढावा घेऊन अभ्यास करून जर विक्री केली तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो, असं आवाहन सुद्धा अभ्यासकांनी केलं आहे. आता या पुढच्या काळामध्ये तुरीच्या बाजारात काय काय होऊ शकतं याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.